राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर यांच्या मातोश्री सुमल विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या। मात्र त्यावेळेस त्यांच्यासोबत असं काही घडलं की ते ऐकून सगळ्यांचाच थरकाप उडाला। काय हे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर आणि विलास विटनोर यांच्या मातोश्री सुमन सावळेराव विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या। मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता। 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3च्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन विटनोर यांचा मृतदेह आढळून आला। यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे 3 ते 4 तोळे सोने ओरबडून घेतल्याचे दिसून आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले। यावेळी श्वान घटनास्थळावरच्या जवळच घुटमळले। त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला। दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबराकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप उर्फ संजू चोपडे याच्या मुसक्यावरून ताब्यात घेतले। त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका ऊसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार केले। त्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले। तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला। पण दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्यावरून त्याला गजाआड केले। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गजाआड करून गुन्ह्याची उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे।